तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग, अवघा झाला पण लवन सकळा कारण, हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग, तुका म्हणे पाणी पातळपणे तळानी, हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही चनेनी बोलतो वचने अतिभाविका, प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधाचरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत, दुसरे वंदो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सजातीच्या चरणवजा दंडवत, आता वंदो देव ब्राह्मणे जैंचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माठी दंडवत, आता वंदो साधो सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठरणाम उच्चारती जनतया माठी दंडवत, आता मुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखातया माठी दंडवत, ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा मने विठाल विठाल सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. सविला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरु विठ्ठल महाराज सांडवळकर यांच्या 16व्या पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह
आणि त्या संबंधाने सर्व भाविक भक्त मंडळींच्या वतीने मठाधिपती श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय परमपूजनीय महाराजांनी मला दिलेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही बाजूचे सर्व गायनाचार्य महाराज, कारण कोणाचं नाव घेतलं तर कोणाचं तर राहणार आहे बरं का बालाजी महाराज, तरी तुमचं आलंच बघा दोन्ही बाजूचे सर्व गायनाचार्य महाराज, बालाजी महाराज, विठ्ठल महाराज, संजय महाराज, परिसरातली सर्व गुणीजन मंडळी, दोनही मृदंगवादक महाराज बरं का, संतोष महाराज, आणि हे शिवाजी महाराज, समोर बसलेले श्री हरिभक्तीपरायण श्री किसन महाराज, श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, परिसरातली सर्व गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल पुण्यतिथी ही कोणाची साजरी केली जात नाही. ज्यांनी जीवनामध्ये जन्मभर पुण्य संपादन केलं आणि अशी व्यक्ती ज्या तिथीला इहलोकातली यात्रा संपवते ती तिथी सुद्धा पुण्यवान होते, म्हणून पुण्यतिथी, पुण्यवानाची पुण्यतिथी साजरी केली जाते. पापवानाची कोणी पापतिथी सुद्धा घालत नाही. आणि माझ्याकडं तर कोणी अजून आलं नाही. लबडे महाराज, काय आमच्या वडिलांनी करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिले, गटारात पडून मेले, त्यांची पापतिथी घालायची, तुमची तारीख द्या. अजून तर नाही कोणी आलं. मग काही काही म्हणतील त्यांनी स्वतः पुण्य संपादन केलं, ती त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी. स्वतः पुण्य संपादन केलं ते त्यांचं वैयक्तिक पुण्य, त्यात पुन्हाही पुण्यतिथीचे सोहळे साजरे करायचं काही कारण आहे. बाकीच्यांची पुण्यतिथीच आहे. पण आज ज्यांच्या समोर सेवा आहे, परमपूजनीय श्री गुरु महाराजांनी स्वतः तर जीवनात पुण्य संपादनच केलं. त्यांची माझी भेट, मी मृदंगच वाजवत होतो बरं का संतोषराव, मला येतं आहे थोडंफार दागिन आता मी आपलं मृदंग वाजवत होतो, हांडेदादांबरोबर आलतो होळसंबरला, एक कर्नाटक भागामध्ये होळसंबर ते मुधळ रायफळी त्या भागामध्ये, त्यावेळेला दादांबरोबर मी मृदंग वाजवायला आलतो. आणि तेव्हा श्री गुरु महाराजांची माझी भेट झालेली. त्यावेळेला यांच्या समकालीन ते बाळकृष्ण महाराज, ते गोरेले असे उंचेले, खडक उमरगेकर, ते झालं, पूजनीय श्री गुरु महाराज झालं. खरं सांग का तुम्हाला, आज इथं कीर्तन आम्हाला करताना एक आगळा आणि वेगळा आनंद आहे. आज हे कीर्तन करताना मला वाटत नाही हे कीर्तन माझं उदगीरमध्ये किंवा MIDCतलं आहे म्हणून. मला असं वाटतंय की हे कीर्तन बहुतेक पंढरपूरच्या वाळवंटातलं हे कीर्तन आहे. कारण एक क्षेत्रच आहे जिथं असे साधू महात्मे जिथं निवास करतात, जिथं त्यांच्या स्वहस्ते केवढं सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. आता चोपदार पुढं चालत होते, मी त्यांच्या मागं होतो, मला वाटलं गेले काय एक तर गेले वाटतं, गेले म्हणजे तिकडं गेले मग त्यांच्या मागं मी चालत होतो, ते तिथल्या मंदिरापासून सर दिशेने पुढं गेले. मी आत पाहिलं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, स्वतः आत गेलो, खोटं नाही सांगत, मी पंढरपूरलाच राहतो. आता हे बाबा असतात चातुर्मासाला, अंडरगुळीकर, पुन्हा भीमदादा, महिन्याची वारकरी मंडळी. मी पंढरपूरलाच राहतो. पण इथं पांडुरंगाच्या गाभाऱ्यात ज्या वेळेला गेलो ना इथल्या, मी क्षणभर तिथं पाहतच राहिलो मूर्तीकडं, पांडुरंगाकडे, रुक्मिणी आईसाहेबाकडे. मला वाटलं नाही की मी तुमच्या इथल्या गाभाऱ्यात आहे, मला वाटलं मी पंढरपूरच्या गाभाऱ्यात पांडुरंगाचं दर्शन घेतो. एवढी त्या मूर्तीतला जो जिवंतपणा म्हणतात. तर पहा तुम्ही, कीर्तन झाल्यावर दर्शन घेऊन या. भगवान विठ्ठलाचं घ्या, रुक्मिणी आईसाहेबांचं घ्या. तुम्ही इकडून घ्या नाही तर इकडून घ्या, तुम्ही कोणीकडं उभा राहा, तुम्हाला असा भास होईल देव तुमच्याकडंच पाहतात. ते पावित्र्य लागतं. इथले पुजारी, त्यांची भेट झाली माझी आता पूजनीय महाराजांचं दर्शन घेऊन येताना. म्हणजे गुरुवर्य श्री गुरु महाराजांनी स्वतः तर जीवनात पुण्य संपादन केलंच, पण हा तुमच्या आमच्यासारखा समाज पुण्य मार्गावर लावला म्हणून त्यांचा सोहळा आहे हा. नाही तर सध्या वडील गेल्यानंतर 10वान 12वान 13वा घालायला वेळ नाही पोराला.
वडील गेल्यावर बरं का इंजिनियर साहेब, काही तर ते पुणे मुंबई कुठं असले ना समजा, तर ते म्हणतात त्या ब्राह्मण काकाला, काका मला काही 3 दिवसाच्या वर वेळ नाही थांबायला, ते 10 वाहन 12 वाहन 13 वाहन गंगापूजन काय असेल ना ते 3ऱ्या दिवशी सगळं उरकून घ्या. हां बरं, ह्याला जर 13वा घालायला वेळ नाही ते मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध पुण्यतिथी केव्हा घालणार आहे? पण आज 15-16 वर्ष झालं श्री गुरु महाराजांना जाऊन, पण तेवढ्याच तोला मोलाने हा कार्यक्रम चालू आहे. याच्यावरून ओळखा की समाजाला किती प्रेम दिलंय, किती समाज पुण्य मार्गावर लावलाय. म्हणून तर शास्त्रकारांनी धन्यता देताना नाही तर 84 लक्ष योनी आहे, पण 84 लक्ष योनीमध्ये धन्यता मात्र मनुष्य देहाला आहे. काय कारण आहे? नाही तर माणसापेक्षा बुद्धिमान प्राणी कमी आहेत का कृष्णा महाराज? माणसापेक्षा शक्तिमान प्राणी कमी आहेत? पशुपक्षी माणसापेक्षा बुद्धिमान आहेत ना, माणसापेक्षा शक्तिमान आहेत, पण धन्यता मनुष्य देहालाच आहे. आपल्या भोवताली घडतं पण आपण तिकडं लक्ष देत नाही. समजा एखाद्या ठिकाणी गावात दरोडा पडला की पोलीस स्टेशनला फोन केला जातो उदगीरला. ते पोलीस स्टेशनहून मग ते सगळे साहेब लोक अधिकारी गाड्या घेऊन तिथं येतात. ते सगळे लोक थांबलेले, चोरी झाली कुठं झाली काय वगैरे तपास करतात, पण चोर काही सापडले नाही. बघा तुम्ही, 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 8 दिवस झाले, पण तरी काही चोरांचा तपास लागेना. आपल्याला माहिती आहे शेवटी पेपरला येतं, पेपरला बरं का राजू सावकार, मग ते पेपरला येतं अमुक ठिकाणी दरोडा पडून 8 दिवस झाले, पण पोलीस अधिकाऱ्यांना चोरांचा तपास न लागल्यामुळे विशेष श्वान पथक मुंबईवरून बोलवण्यात येते. कोणचं? झोपले काय तुम्ही सगळे? मग बोलत जा ना. मग कोणतं पथक? श्वान पथक. श्वान म्हणजे काय? हा जोरात बोला ना. कुत्रा म्हणजे आता थोडं लक्ष देऊन ऐका आणि बोलत जा, काय घाबरू नका. ते 7 दिवसात माणसाला जे जमलं नाही, ऐकताय ना, 7 दिवसात माणसाला जे जमलं नाही, 7 दिवसात पोलीस अधिकाऱ्यांना जे जमलं नाही, ते कोणाला जमलं? जोरात बोला. सगळे बोला. कुत्र्याला जमलं. कुत्र्याला म्हणजे माणसाची जागा कोणी घेतली? कुत्र्यानं घेतली. माणसाची जागा कुत्र्यानं घेतली आणि कुत्र्याची रिकामी झालेली नाही, ती तशीच राहू द्या, तिथं तरी अतिक्रमण करू नका. म्हणजे माणसापेक्षा बुद्धिमान कोण आहे? कुत्रा आहे ना. माणसापेक्षा शक्तिमान हत्ती आहे, माणसापेक्षा शूरवीर वाघन सिंह आहे. पण शास्त्रकारांनी, वेदांनी, संतांनी धन्यता त्या हत्तीला आणि वाघ सिंहाला दिली नाही, मनुष्य देहाला दिली. बरं, माणसामध्ये सुद्धा सगळीच धन्यता काय सगळ्या लोकांना थोडीच आहे, मग कोणाला दिली धन्यता? धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक,
जगी तोची एक हरिरंगी नाचे. हे दोघं नाचतात पा. धन्यता त्यांना आहे हरीच्या रंगात जे नाचतात त्यांना. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाने एक तरी पुरुषार्थ साध्य करावा. तसं मरूच नाही. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषेन अर्थंते प्रार्थंते इति पुरुषार्थ. पुरुष ज्याला प्राप्त करून घेऊ शकतात त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि मनुष्य जन्माला आला आणि एकही पुरुषार्थ साध्य नाही केला तसाच मेला तर शास्त्रकार म्हणतात यस्य कोपी न विद्यते तस्य जन्म निरर्थक. त्याचं जन्माला येणं निरर्थक आहे, त्याचं वागणं निरर्थक आहे. एवढंच नाही, त्याचं मरणं सुद्धा निरर्थकच आहे. म्हणून आपण मनुष्य जन्माला आलोय ना, हे आपल्याला फार मोठी देवानं दिलेली संधी आहे. म्हणून या संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करा म्हणजे संधी साधा. संधीचं सोनं करा म्हणजे हे सोनं नाही. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतं. कोण कधी कोणत्या वाक्याचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. संधीचं सोनं म्हणजे संधी साधा. एक जण बँकेत गेले. बँकेत दुपारचे 12-12:30 वाजलेले. काल मकर संक्रांतीचा दिवस. ते पोळ्या खाल्लेल्या, तूप खाल्लेलं, दूध, कुरडया तुम्ही खाल्लं का नाही संतोषराव? मग हे सगळं जेवण झालेलं. दुपारी जेवण करून गेलं बँकेत. बँकेत गेलं तर त्यांनी लाईन अर्थ लावायला जे ते स्वतंत्र आहे याच्यासाठी सांगतोय. हे अशी लाईन बघितली त्यानं. हे म्हणलं एकाला 10 मिनटं म्हणलं तरी 1.5-2 तास लागतात एवढ्याचे नंबर व्हायला. त्यापेक्षा कुठंतरी बसू आपण. बसू म्हणून बघितलं तर ते लाकडी बाकडं होतं तिथं. लाकडी बसायला आपलं ते नसतं का बँकेमध्ये ते. हे त्या लाकडी बाकड्यावर बसलं आणि बसल्या बसल्या हाताची घडी घातली आणि बँकेतले सगळे बोर्ड वाचत होतं. किती महिने किती रुपये ठेवल्यावर किती होतात, किती वर्षांनी डबल होतात, व्याजदर किती, ज्येष्ठ सगळं वाचत होतं. आणि जेवण फुल झाल्यामुळं आणि बहुतांशी बँकेत आता नुसते फॅन नाही, एसी आहे. ते एसीची थंडगार हवा आणि जशी हवा आली तसं याला डुलका लागला. झोपी गेलं ते. जसं माझं रामकृष्ण हरी सुरू झालं तशी ती आजी झोपली. ती हलवा त्यांना जय हरी. झालं आता जेवायला काय बेत होता बाबा आज. आपापले शेजारी तपासून बघा बरं जरा. तसं तिथं सुद्धा त्याला डुलका लागला. म्हणजे तुमच्या एवढा नाही आजी. ते डुलका लागला आणि ते झोपलं बँकेत बाकड्यावर, त्या लाकडी बाकड्यावर झोपलं. ते डायरेक्ट झोपलं. पण आता अंगात चांगले कडक कपडे होते, चांगल्या अंगठ्या घातलेल्या. लोक म्हणले कोण अधिकारी असेल बाबा, कशाला उठवायचं याला. ते आपलं झोपलेलं, ज्याला पैसे ठेवायचे होते ठेवले, काढायचे होते त्यांनी काढले. कॅशियरनी वेळ झाल्याबरोबर सगळा पैसा जमा केला, 2-4 कुलपं लावले. हे तिथंच झोपलेलं बँकेत. सिक्युरिटी गार्डाच्या हातात त्या चाव्या दिल्या, त्या खाकी कपड्यावाले काट्यावाले. कॅशियर गेले निघून, गेटच्या चाव्या आपलं. हे आतच झोपलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बँक झाडणारे, फरशी पुसणारे नसतात का ते साफसफाईवाले, ते सिक्युरिटीने चावी कुलूप उघडलं. हे दोघं तिघं आतमध्ये गेले. झाडता त्या बाकड्यापर्यंत आलं तर हे तिथं झोपलेलं. ते तर घाबरलंच. त्यानं सिक्युरिटीला साहेब इकडे या साहेब. साहेब म्हणजे तुझं काम कर, झाड कचरा बाहेर टाक आणि फरशी पुसून घे. सकाळच्या रामपारात आरडायला का? अहो इकडे तर या. तू इकडे. अहो तुम्ही इकडे या पहिलं. काय झालं? हे कधी झोपलंय? कधी झोप? हे तुझ्याबरोबर आलंय काय? हे म्हणलं मी कशाला घेऊन ये एवढं. म्हणजे काल झोपलंय काय रे बँकेत आणि अजून जाग नाही घ्यायला. एक काम कर, मॅनेजर साहेबाला सांगू नको. ह्याच्या हातात अशी चांदीची काठी नव्हती, पण त्याच्या हातात ती लाकडी काठी होती सिक्युरिटीच्या हातात बरं का शिवाजी महाराज. त्यानं ती काठी अशी गरगर फिरवली, जोरात बाकड्यावर अशी आदळली. संतोष महाराजांनी आदळली बाबा. कीर्तनकाराच्या जे ओठात आहे ते संतोष महाराजाच्या आणि शिवाजी महाराजाच्या बोटात आहे. ऐकायचं आहे तुम्हाला? कळायचं नाही पण मराठीच आहे काय, कळायला अवघड नाही.
गिनतागी नदादा गिनतागी नदादा द्यातागी गिनताग द्यातागी गिनताग. आता मला एवढंच येतंय ते काटे मारल्याबरोबर ते दचकून जागं झालं आणि डोळे चोळत म्हणलं कोण आहे रे. त्या सिक्युरिटीला आधीच राग आलता, त्यांनी काठी अशी फिरवली. डोळे उघड कुठं झोपलास बघ आधी. ते डोळे चोळणारं म्हणलं माहिती ना मला, मी बँकेत आहे म्हणून. बँकेत ते सिक्युरिटी म्हटलं बँक पैसे ठेवायला असते काढायला असते का, झोपायला असते रे. ते म्हणलं ए किती वर्ष झालं तू बँकेत काम करते. कोण म्हणतंय ते झोपणार म्हणलं किती वर्ष झालं बँकेत काम करतो. हे म्हणलं 15-16 वर्ष झाले. मग बँकेतले कधी बोर्ड वाचलेस का नाही. अर्थ लावायलाच येते स्वतंत्र, याच्यासाठी सांगतोय मी. ते म्हणलं बोर्डच मी लावलेत रे, वाचले का. हे म्हणलं काय झालं. ते म्हणलं इथला बोर्ड वाच बर. ते सिक्युरिटी ह्या बाजूला आलं बोर्ड वाचलं तर तिथं लिहिलं होतं यहाँ सोने से लोन मिलता है. यहाँ सोने से, त्यानं हे सोनं नाही घेतलं, सोने से. ते म्हणला रात्रभर झोपलोय, चल लोन दे मला आता. अर्थ लावायलाच येते स्वतंत्र असतो. आज इथं एवढ्या भक्तिमती माता बसल्यात नाही. आता हे नवीन सुना नवीन मुली हे आता शिकलेल्या असतात, त्यांना कोणता पदार्थ कसा करायचा काय करायचा नवीन पद्धतीची, कुठं ते मंचुरी कुठं नूडल्सन कुठं काय ते सगळं नवीन पद्धतीने करतात. त्या पनीर भाजीन कुठं मशरूम कुठं काय असेल ते. आता ते पुस्तकच भेटतं म्हणे नाही का, पाककलाकृती का काहीतरी नाव आहे त्याचं ते पुस्तकाचं. एक सुनबाईनं रोज एक भाजी करायची, रोज एक भाजी. आज ही उद्या ती परवा ती करता करता 13-14 दिवस झाले. सासूबाईने देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यावर आरती करायच्या वेळेला सासूनं देवघरात बघितलं तर ते देवपूजेची घंटी नसते की ती घंटा नव्हती तिथं. सासूबाईनं सुनबाईला आवाज दिला, सुनबाई हां जी, अगं देवपूजा झाली. हा मग अगं मला आरती करायची, वात देऊ का. नाही वात आहे, तूप देऊ का. सगळं आहे, ते घंटा नाही इथं देवपूजेतली घंटा. सुनबाई म्हटली थांबा आत्ता घेऊन आले मी. ही किचन रूममध्ये होती सुनबाई. तिनं ती फ्रीज उघडलं, हिनं घंटा रात्री फ्रीजमध्ये ठेवली होती देवपूजेची घंटा. ते देवपूजेची घंटा काढली, फ्रीजचं ते लावला दरवाजा, सासूबाईच्या हातात दिली. सासूनं तोपर्यंत आरती पेटवली होती, एका हातात आरतीने एका हातात घंटा. आरती गरम आहे, फ्रीजमधली घंटा गरम गार आहे ना. ते इकडं गरम आणि इकडं गार लागलं तसं तिने सोडलं. सासूबाई म्हणली सुनबाई तुला घंटा दे म्हणलं का बर्फ दे म्हणलं. अहो नाही ते घंटाच आहे ना. सासूनं बघितलं तर खरोखर, आणि एवढी थंड. अहो मी काल फ्रीजमध्ये ठेवली होती घंटा. ते म्हटले हो आज ते पनीर मसाला भाजी करायची ना. सासू म्हणली मग पनीर मसाला भाजीचा आणि घंटाचा काय संबंध आहे. ते म्हटले अहो तुम्हाला हे तर कळत नाही आत्याबाई. अहो ते पुस्तक नाही का आणलं मी भाजी कशी करायची ते पुस्तकात लिहिलंय. पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून 1 घंटा 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. ही ना ती पेस्ट नाही ठेवली, देवपूजेची घंटाच ठेवली. याला म्हणतात अर्थ लावायलाच येते स्वतंत्र आहे. पण संधीचं सोनं करा याचा अर्थ हे सोनं घेऊ नका, अंगठीचं नाही ना आपल्या लॉकेटचं नाही. मग कोणतं संधीचं सोनं करा याचा अर्थ आहे संधी साधा. मनुष्य देह आपल्याला भेटलाय ते संधीचं सोनं करा. काही संधीचं सोनं करतात तर काही कोळसे करतात. हो कोळसे संधीचं सोनं केलं बा. काही म्हणतील संधीचं सोनं अशा श्रीमंत लोकांनाच करता येत असेल, गरिबांनी कसं करायचं. गरीबाला संधीचं सोनं करता येत. रामायणात तर केलं महाराज एकाने. रामचंद्र प्रभूंना 14 वर्षाच्या कालखंडासाठी
पहिलं तिराला जायचं होतं ना, त्या नदीपर्यंत आले, सगळं सांगत नाही, तसा माझा विषयच रामायण आहे, पण मला कीर्तन सांगायला बोलवलं आहे. ते नदीमध्ये नाव आहे, नावेत तो लंगोटीवरचा नावाडी अशी हाताची गडी घालून बसलेला आहे. राम लक्ष्मण सीता आले, रामचंद्र प्रभूने हात पसरला त्या लंगोटीवाल्याजवळ. मागे नावन केवट आना, कै तुम्हारा मर्म मै जाना, मागे नावन केवट आना. ए केवट, अरे पहिलं तिराला जायचंय, पण केवट उठून उभा राहत नाही भीमदादा, हाताची घडी काढत नाही, नमस्कार नाही, राम राम नाही. याचा राग रामचंद्रजीला नाही, पण लक्ष्मणाला आला. लक्ष्मणजी रागाने लाल झाले. ए केवट, 80 हजार साल तक लोहे का आटा खाकर उनके ध्यान में नहीं आने वाले भगवान आपके सामने खड़े, आप भगवान को प्रणाम नहीं करते. केवट ते लंगोटीवाल्यानं गप बसाव का नाही. ते लंगोटीवाला बसल्या बसल्या म्हणलं, मैं नाही करूंगा. काय? भात्यातला काढला बाण लक्ष्मणाने ओढली दोरी. मारो 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 ना. केवट म्हणलाय घाबरत बी नाही. आपलं लक्ष्मण म्हटलंय, केवट घाबरतही नाही. मारो ना. लक्ष्मणा, तू जर आत्ता मला बाण मारला ना, त्याचा पहिला फायदा कोणता? गंगा के तट पर मरण. दूसरा फायदा भगवान के सामने मरण. तीसरा फायदा शेष का अवतार लखनलाल जी के हाथों मरण. चौथा फायदा मेरे बाल बच्चे वाले रोते रोते आएंगे ना, तो दुनिया के मालिक इनके आंसू पुसेंगे. आणि खरं सांगू, अंत्ययात्रेला स्वतः भगवंत हजर राहतील, याच्यापेक्षा काय भाग्य मिळवायचं आहे अजून. अरे पण भगवान शंकर सब देवन के बड़े बाबा जिसको वंदन करते, आप वंदन नहीं करेंगे? बोले नहीं करूंगा. क्यों? बोले मैं भगवान शंकर से बड़ा हूं. बघा लंगोटीवरच, भगवान शंकर से कैसे बड़ा रे? त्याने दिलेले उत्तर आहे, तो बोलला भगवान शंकराच्या डोक्याहून गंगा वाहते, ती गंगा पट्ट्याच्या पायाखालून वाहते. बघा कसं डोकं लावले त्या. पण ते रामचंद्र म्हटले आधीच वेळ कमी आहे, 10:15 होत आलेत, 11 वाजेपर्यंत पलीकडे जायचं आहे ना. हां, मग 11 पर्यंत पलीकडे जायचं, कशाला वेळ घालतो? ए केवट, मला पलीकडे जायचं. केवट म्हटलं थांबा प्रभू, मला घरी जाऊ द्या, आईला विचारून येऊ द्या. मी मातृपितृ भक्त, आईला विचारल्याशिवाय मी तुमची माझी ओळखच नाही. केवट घरी आला. ती झोपडी होती साधी, पर्णकुटी. ती म्हातारी पांढऱ्या केसाची बसलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, डोळ्याला चष्मा लावलेला, एकेकाची कांडी तुटलेली, तिकडं सुतळी गुंडाळलेली म्हातारी आजी बसलेली. आणि आला केवट. आई, तो जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत आलाय, शेषाचा अवतार लक्ष्मण आलाय, सीता आहे. ते म्हणतात मला पहिलं तिराला नेऊ का त्यांना पलीकड? नेऊ का त्यांना पलीकड म्हटल्याबरोबर ती म्हातारी म्हणली, केवट काय त्या लक्ष्मणाला पलीकडे ने, त्या सीतेला पलीकडे ने, पण त्या रामाला काही नावेत बसू नको. केवट आला पुन्हा बसला तिथं नावेत. नावेत बसल्याबरोबर राग आला लक्ष्मणाला. काय झालं रे? ते केवट म्हटलं, लक्ष्मणजी, माझी आई म्हणते की लक्ष्मणाला पलीकडे ने, सीतेला ने, पण त्या रामाला काही नावेत बसू नको. लक्ष्मणाला रागच आला. लक्ष्मण म्हणला, तुझ्या आईला पुढचं ऐका, तुझ्या आईला इकडे घेऊन ये ना. मग का नको म्हणते तुझी आई? का नको म्हणते? इकडे घेऊन ये म्हटल्याबरोबर केवट आला ना आईला म्हट, ए आई चल बर, तुला बोलवलंय ते लक्ष्मणाने. आईचा हात धरला आणि तिथं आणलं. रामचंद्र म्हटले, आई साहेब, अहो का मला पहिलं तिराला नेऊ देत नाही? ती म्हटली, रामा, हे माझं पोरग गरीब आहे, म्हणजे ह्याला 2 नंबरचा धंदा येत नाही. श्री गुरु महाराजांकडून त्यानं गळ्यात माळ घातली, वारकरी संप्रदायाचा पाईक झालाय. ह्याला कधी सोड 2 नंबरचा धंदा येत नाही, कुणाला टोप्या घालता येत नाही. अहो पण त्याचा आणि ह्याचा काही संबंध? तेच सांगते, अजून आमच्या घरात चूल पेटली नाही. मग
2 माणसं पलीकडे न्यायचे, अलीकडे आणायचे, त्याचे काही पैसे भेटतात, त्याच्यावर कसं तरी घर उद्योगधंदा चालतोय. मग मी देतो ना काहीतरी. नको नको नको. आम्ही असं ऐकलंय रामा, तुझ्या चरणाचे रजकन दगडाला लागले, दगडाला, तर दगडाची कोण झाली? शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखा निली, किंवा शिळा होती मनुष्य झाली, तुझ्या चरणीचे झाली, किंवा रज मात्रे तारिली अहिल्या शिळा. तुझे चरण रज लागले दगडाला तर दगडाची बाई झाली. रामा, त्या दगडापेक्षा लाकूड मऊ असते. तुझे रजकन जर नावेला लागले, नावेची जर बाई झाली, तर ती घरची एक बाई ही एक बाई. मग पोट भरायचा व्यवसाय चालवायचा कशावर? रामचंद्र प्रभू म्हटले, याला काही पर्याय नाही गो. म्हटले, पर्याय आहे ना. तुझे पाय लागल्यामुळं बाई नाही झाली. मग रज मात्रे तारिली अहिल्या शिळा. रज मात्रे, रजकन लागल्यामुळं बाई झाली. तुझे पाय आम्हाला धुऊ दे, रजकन विरहित करू दे, तुला नावेत बसवतो आणि पहिलं तिराला न्यायला सांगतो. मग उरक लवकर. उरक म्हटल्याबरोबर ती काटवट आणली, समोर ठेवली, त्याच्यात पाय ठेवले. ते वेळ कमी असल्यामुळं पाद्यपूजा झाली. मग ते रामचंद्रजीच्या समोर तो केवट असा पालता पडला. मला तुडवून तुम्ही नावेत बसा. तुडवून का? उद्या मला अहंकार हो नये लंगोटेवाल्याला की पट्ट्यानं प्रभूचे पाय धुतले. हे पट्ट्यानं येऊ नये. मला तुडवून नावेत बसा, याचा अर्थ असा आहे, माझा अहंकार तुडवून तुम्ही नावेत बसा. बसले प्रभू. निषाद राजा गुहक, सीता, लक्ष्मणजी, सुमंतजीला मात्र बसू दिले नाही. ते म्हातारी, केवटाची पत्नी, ते लेकरं सगळे खाली होते. पहिला वल्ला मारला. संधी कशी साधायची ते सांगतोय, मूळ विसरू नका. पहिला वल्ला मारला ना, अशी नाव त्या तिथपर्यंत गेली. तेवढ्यात त्या म्हातारीनं असा रुमाल धरला आणि म्हातारी हसायला लागली. लक्ष्मणजी म्हटले, कोण हसतंय? कोण हसतंय म्हटल्याबरोबर सीतामाता म्हटली, ती म्हातारी हसती. दादा, म्हातारी का म्हणून हसते? दादा म्हणला, विचार ना तू. लक्ष्मण म्हणलं, त्यांचं माझं तर जमत नाही ना, तुम्हीच विचारा. रामचंद्र प्रभूने विचारलं, आई साहेब हसायला काय झालंय? ती तर जास्तच हसायला लागली. ती म्हटली, रामा, कुठला दगडन, कुठली बाईन, कुठली अहिल्यान, कुठलं काय रे? ती पहिली अहिल्याच होती. तिला शाप दिला होता गौतमानी, दगड होऊन पडशील. उशाप मागितला होता तर उशाप दिला होता, प्रभूचे रचकन लागतील आणि तुझा उद्धार होईल. अहिल्या जैसे पतितों का उद्धार किया, इसलिए पतित पावन भगवान को कहते. ते म्हटले, हां खरं सांग रामा, अयोध्येतून निघल्यापासून इथं येईपर्यंत तुझ्या चरणाचे रजकन काय कमी दगडाला लागले? रामचंद्र म्हटले, नाही, भरपूर दगडाला लागले. मग एक सांग रामा, सगळ्या दगडाच्या काय बायात झाल्या का? रामचंद्र बोले, ये बात सही आहे, नाही झाल्या बाया. मग हे जर तुला माहिती होतं आई साहेब की सगळ्या दगडाच्या बाया होणार नाही, त्याच दगडाची बाई होणार आहे, तसं नावेची बाई होणार नाही हे माहीत नव्हतं. ती म्हटली, म्हणून तर हसू येतंय, मला माहीत होतं ना या नावेची बाई होणार नाही. मग रामचंद्र प्रभूलाच राग आला. मग इथं 10:15 वाजवलेच कशाला? 10:15 कशाला वाजवले म्हटल्यावर तिने दिलेलं उत्तर ऐका आणि कळलं तर बघा. म्हातारी म्हटली, रामा, मी जर त्यावेळेला तिथं आडवे आले नसते तर आमच्यासारख्या गरिबांना, आमच्यासारख्या दीनदुबळ्यांना तुझ्यासारख्या प्रभूचे पाय धुण्याची संधी आम्हाला कधीच प्राप्त झाली नसती. याला म्हणतात संधी, याला म्हणतात संधी साधणं. बरवी हे वेळ सापडली संधी,
सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. आपल्याला सुद्धा ही केवढी संधी आहे, कशाची? पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची संधी आहे. तसे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्मार्थ काम मोक्षानाम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काही काही जाणते श्रोते विचारतात, महाराज धर्माला पुरुषार्थ म्हणू ना आम्ही, मोक्षालाही म्हणू, पण अर्थ आणि काम याला कसं काय पुरुषार्थ म्हणता? म्हणलं कसं काय म्हणता म्हणजे? नाही, जिथं अर्थ येतो ना तिथं अनर्थ येतोच. भागवतामध्ये सविस्तर वर्णन आहे त्याचे, 15 अनर्थ सांगितले. मग कोणकोणत्या अनर्थाने कोण गेलं त्यात धनाच्या पाठीमागे. मग जिथं अर्थ आहे तिथं अनर्थ येतो, जिथं काम आहे, ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होतो तो पापाचरणाला प्रवृत्त करतो. मग अर्थ जर अनर्थ आणत असेल, काम जर पापाचरणाला प्रवृत्त कर, हे प्रश्न तुमचा आमचा नाही, स्वतः अर्जुनाने विचारले भगवान कृष्णाला. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्निपि वार्ष्णे बलादिव नियोजिता. इच्छा नसताना पापाचरणात कोण प्रवृत्त करतं? कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भव, महाशनो महापापना वित्तेन मी वैरिणम. कामयेश इथं तर पहिलं काम सांगितलं, पण त्याचं उत्तर त्याच्या क्रमातच आहे. पहिला पुरुषार्थ कोणचा आहे? आता माझ्याकडे लक्ष द्या. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ आणि काम हे मध्ये आहेत. एकीकडून पॅकिंग धर्माचं आहे आणि एकीकडून पॅकिंग मोक्षाचं आहे. शास्त्रकार म्हणतात धर्मानुकूल अर्थ असेल तर तो मोक्ष प्रदान करून देतो म्हणून पुरुषार्थ, आणि धर्मानुकूल काम असेल तर मोक्ष प्रदान करून देतो म्हणून पुरुषार्थ. एक तरी पुरुषार्थ साध्य करा, तसं मरूच नका, खरंच नका मरू. इथून घरी गेल्यानंतर झोपायच्या आधी थोडा विचार करा की आपण आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये काय पुरुषार्थ साध्य केलाय. धर्माने वागलोय का? अर्थ व्यवस्थित जोडून या धन उत्तम व्यवहारानं मिळवलंय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि एकही पुरुषार्थ साध्य केला नसेल तस्य जन्म निरर्थक. मग या साधू संत महात्म्याने सगळे पुरुषार्थ मिळवले ना. मग तुकाराम महाराज धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सगळे पुरुषार्थ जर संतांनी मिळवले तर संतांनी याच्यासाठी केलं काय? त्यांनी एवढंच केलं, सर्व भूताच्या ठिकाणी ते नम्र झाले. नम्र
आता तर बॉल ग्राउंडच्या बाहेर घातला तुम्ही. नम्र झाला भोता. संतांनी केलं काय? तेने कोंडिले अनंता नम्र झाले, म्हणजे भूताच्या ठिकाणी नम्र झाले. महाराज अहो किती सोपं आहे. मग हे चारही पुरुषार्थ यांना मिळतात. ते म्हटले हेच नाही, भगवंतावर सत्ता गाजवण्याचा पुरुषार्थ तेने कोंडिले अनंता हे जर कशाने येत असेल तर नम्रतेने येतो. नम्र झाला भोता. नम्र झालो की अनंताला कोंडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. तुम्ही नम्र व्हायला शिका. एक सांग का तुम्हाला, ऐका ऐका. नळगीरकर, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, कोणत्याही क्षेत्रामध्ये, राजकारणात असा नाही तर परमार्थात असा, सांस्कृतिक क्षेत्रात असा नाही तर शैक्षणिक क्षेत्रात असा, नाही तर कशातच नसा. तुमच्या 10x10च्या रूममध्ये असा, पण तुम्ही जिथं असाल तिथं जर तुम्हाला टिकायचं असेल तर नम्र व्हायला शिका, वाकायला शिका. आमच्या पंढरपूरला 2-3 वर्षातून एकदा तरी पूर येतो. यंदा नाही येणार, आता पाणीच नाही तर काय करता. पण 2-3 वर्षातून एकदा पूर येतो. पूर आला की आम्ही या लॉकडाऊनच्या अगोदर कमी वेळेत पंढरपूर पाणीमय करणारा पूर आलता. ते रेल्वे पट्टी नाही का, आम्ही रेल्वे पुलावर महाराज मंडळी फिरायला गेलो. नीरा भीमा तिकडून दोन्हीचं पाणी आणि उजनी धरणाचे दरवाजे उघडले होते 100% भरल्यामुळं. ते पाण्याला वेगच एवढा होता, वेगानं मागच्या गावची मोठमोठाली झाडं नदीच्या कडची त्या पाण्याच्या वेगाने वाहून येत होते. आणि ते रेल्वेचं पुलाची जे खांब आहेत ना, दगडी खांब, पंढरपूरला जे आले त्यांच्या लक्षात येईल, ते खांबाला येऊन झाडं अडकायचे. आम्ही म्हटलं बाप रे, काय वेग आहे हो पाण्याला, एवढी मोठाली झाडं वाहून येतात. माझ्याबरोबर एक वारकरी होते आमच्या मठातली, ते म्हणले नामदेव महाराज त्या झाडाचं जाऊ द्या, मी सांगतो त्या झाडाकडे बघा. आता त्याच नदीमध्ये बोटा एवढंच खोड आहे त्या झाडाचं, बोटा एवढंच. त्या झाडाचं नाव आहे लवाळ. लवाळ लवाळ. ते मात्र वाहून जात नव्हतं. का जात नव्हतं? महापुरे झाडे जाती तेथे लोहारे वाजती, तेथे लोहारे वाजती, तेथे लोहारे वाजती. महापुरे झाडे जाती, झाडे जाती, पण ते लवाळे राहते किंवा वाचते. लवाळ वाहून जात नाही. काय कारण आहे बाबा? तुम्ही झोपले काय सगळे? लवाळ जात नाही वाहून, त्याचं कारण आहे पाणी वेगाने आलं, लवाळ एकच काम करतं, लवाळ वागतं, म्हणूनच भरपूर पूर पाहत. हे जी जुनी खोड असतात ना, झाडाचे म्हणतोय हा, हे झाडाची जुनी खोड 2 हातात बसणार नाही एवढाले. ते झाडाची जुनी खोड म्हणत होते हम किसी के सामने झुकते नहीं. पाणी म्हणत होते किसी के सामने झुकते नहीं, चलो बिगर तिकीट गंगासागर. बिगर तिकीट महापुरे झाडे जाते. किती सुंदर प्रमाण दिलं विठ्ठलवन. ते लवाळे वाचते राहते. तुम्ही मुंबईला कधी गेला असाल मंत्रालयात वगैरे, आमदारांबरोबर सरपंचाबरोबर, मग ते मंत्रालयात जाताना गेटवर हे जसे चोपदार उभे आहेत ना, तशी शिपाई उभे असतात. खाकी कपडे घातलेले ना, आमदार येऊ द्या, मंत्री येऊ द्या, वारकरी येऊ द्या, शेतकरी येऊ द्या, त्यांच्याकडे एकच काम असतं, या साहेब शिपाई वागतो म्हणूनच रिटायर होईपर्यंत टिकतो. आता मला सांगा, शिपाई वागतो तसा मंत्री वागतो का?
मंत्री वाकतच नाही, म्हणून 5 वर्षाच्या पुढं 5 नाही 2.5च म्हणा, आता 2.5च म्हणा, 2.5 वर्षाच्या पुढं टिकतच नाही. वाकायला शिका, तुम्ही नम्र व्हायला शिका. तुम्ही का नम्र झाले की तुमच्यात ते सामर्थ्य येईल, तेने कोंडिले अनंता. कोंडलं ना बुवा. ते भगवान श्रीकृष्णानं अर्जुन रथात बसून फिरायला निघालेले, बऱ्याचशा दूरवर रथ आला ना, अर्जुन म्हटलं देवा अहो ताण लागली हो. देव म्हटले एक काम कर, जा इकडं पाणी असेल जा. अर्जुन उतरला, त्या दिशेनं आला तर पुढं आला तर ती हिरवीगार झाडी, फुलं, तोरणं, ते फुलावर भुंगे गुंजार करतात, कोकिळेचं गायन. बरं हे कळत नसेल तर आताच्या भाषेत सांग का, सध्याच्या काय झाडी काय डोंगर, ते सगळं पाहिलं. अर्जुन गाटा 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 पाणी प्याला असं. अर्जुन गाटा गाटा पाणी प्याला आणि झाडाच्या बुंद्याला टेकून बसला. आणि अर्जुनाच्या फक्त मनात आलं, मनात, तोंड मुखातून शब्दही काढला नाही, फक्त मनात आलं काय वातावरण आहे. आणि इथं एकटं नव्हतं यायला पाहिजे होतं आपण. मग इथं जर इथं जर सुभद्रा असती तर, असती तर मनेपर्यंत मागणं बांगड्याचा आवाज आला. अर्जुनानं मागं पाहिलं तर सुभद्रा, सुभद्रे आणि काय बा तुझी आत्ताच आठवण काढली लगेच तू आली. ती म्हणली मग मी पतिव्रत आहे. नाही पण मी आठवण काढली, मी काय तुला मिस कॉल केला नाही, मी काय तुला फोन, तुला कळलं कसं काय. ती पत्नी म्हटली हे तर तुम्हाला कळत नाही. अहो मी बहीण कुणाची आहे, देवाची. देवाला जर सगळ्या जगाच्या मनातलं कळतं तर त्याच्या बहिणीला मालकाच्या मनातलं कळायचं नाही का. बरं बस बस बसलीन गप्पा रांगल्या. बोलता 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 अर्जुनानं आपल्या बोटातली अंगठी काढली आणि तिच्या बोटात घातली, बोलता बोलता. आणि अर्जुनानं सहज घड्याळ बघितलं 10:30. हे म्हटलं सुभद्रे उठ उठ. ते कोणीकडून कसं येईल सांगता येत नाही. उठ बरं लवकर जा. जा म्हटल्याबरोबर सुभद्रा मनात म्हणत होती मी गेल्याशिवाय ते येतच नाही. सुभद्रा म्हणजे देवच होते ना. ते सुभद्रा निघून गेली आणि देव आले. अर्जुना एवढा वेळ लागतो पाणी प्यायला. अहो देवा तुम्हाला देखील असं वाटेल एवढं सुंदर दृश्य आहे, चल नंतर कधीतरी येऊ. अर्जुनन देव रथात बसली. एरवी कसा तरी रथ देव हाकायचे, पण त्या दिवशी ज्या बोटात अंगठी होती ना ते बोट अर्जुनाच्या समोर आणायचे. त्या घोड्याला हाणताना अर्जुनाच्या पुढं अशी अंगठी. अर्जुन म्हणला अंगठी मी तर ते सुभद्रेच्या बोटात घातली. तेवढ्यात लगेच देव थोडा विचार केला की अर्जुन म्हटला अंगठी माझीच आहे, पण विचारावं कसं. बरं विचारावं तर आपलंच पितळ उघडं पडते. तू तिथं एकटाच गेला आणि तिथं आपण एक काम करू, रथ घरी गेला, धावत सुभद्रेकडे जाऊ. रथ घरी गेला. अर्जुन घाई गडबडीनं उतरले. 3ऱ्या मजल्यावर किचन रूम होतं. हे घाई गडबडीनं पायऱ्या चढायला लागले. सुभद्रे सुभद्रे. सुभद्रा किचन रूम मध्ये कणिक तिंबत होती. तिनं पिठाचा हात झटकला, पदर डाव्या बाजूला खवलं, बांगड्या मागं सारल्या. एवढा आरडायला काय झालं यांना. तेवढ्यात ती वरून खाली मजला एक चढून उतरून आली आणि अर्जुन वर गेले. मधल्या मजल्यात गाठभेट. सुभद्रे एवढा आरडायला काय झालंय, अंगठी कुठे आहे. सुभद्रा म्हणली काय अंगठी. अंगठी कुठली, झाडाखालची. सुभद्रा म्हणली झाडाखालची, कुठलं झाड. अरण्यातलं. सुभद्रा म्हणली झाडाखालच्या अंगठी ना अरण्यातलं झाड, आणि कुणाला दिली तुम्ही. अर्जुनाला थोडा राग झाला. आत्ता नाही का ग, आपण गप्पा मारत नव्हतो का आत्ता. आत्ता वैतागलेला माणूस कसं बोलतं मग ते. आत्ता नव्हतं गप्पा मारत होता आपण, मी नाही तुझ्या बोटात अंगठी घातली. आत्ता म्हणतो तर अर्धा तास नाही झालं तर. सुभद्रा म्हणली कुणाच्या, तुझ्या म्हणतो तर. सुभद्रा म्हणली माझ्या.
आणि मी कुठं होते? झाडाखाली म्हणतोय तर झाडाखाली नारण्यातलं झाडं अंगठीन. माझी साडी तरी बघितली का? चांगली साडी तरी घातली का? इनी तरी घातली का? मॅचिंग तरी केलंय का? वैताग आलाय सगळ्या घरातली कामं करून करून. आता थोडं लक्ष द्या, थोडं टर्निंग पॉइंट आहे. अर्जुन म्हटलं मग सुभद्रे तू नव्हती का ती? सुभद्रेने बांगड्या माग सारल्या. कोण होती ती? कोण होती ती? अगं तूच होती ना, तुझ्यासारखी दिस. पुन्हा तेच का? म्हणजे माझ्यासारखी दिसली म्हणजे का अंगठ्या वाटत बसता का? म्हणजे कामाला आम्ही आणि अंगठ्या तुम्ही माझ्यासारखी दिसती त्याला तिला देता. अर्जुनाला राग आला ना. अर्जुनानं भाई तुला अजून एकदा सांगतो सुभद्र्या, आपण जर तापलो ना कोणाच्या बापाचं ऐकत नसतो. सुभद्रा म्हणली मी बी लय ऐकून घेतलंय तुमचं आजपर्यंत, तरी म्हणत होते रोज रातात बसून कुठं जाता. अर्जुन म्हटला सुभद्र्या अजून एकदा सांगतोय हा. शेवटी अर्जुनानं भाई माग सरली ना हात उगारला. तेवढ्यात देवाने धरला. देवाने हात धरला तर अर्जुन म्हटलं देवा हात सोड, तू पहिला हात सोड. देव म्हटलं माझ्या बहिणीवर हात उगारतो ना हात सोड म्हणतो. मी नाही सोडणार. सोड. तुझी जरी बहीण असेल ना ती तर माझी पत्नी आहे ती. तुला माहिती का आमचं काय चाललंय? आणि तुला अजून एकदा सांगतो देवा हे फॅमिली मॅटर आहे. याच्यामध्ये तू पडायचं नाही. आणि तुम्हालाही सांगून ठेवतो सगळ्यालाच, पती पत्नीचं किती जवळचा मित्र असू द्या आणि तुमच्या किती जवळची मैत्रीण असू द्या, पती पत्नीच्या भांडणात अजिबात पडत जाऊ नका. असतंच काय त्याच्यामध्ये. एका पत्नीनं आपलं जेवायला वाढलं, नेमकं मीठ इसरलं होतं. भातात नाही, चपातीत नाही, भाजीत नाही, वरणात नाही. ह्यानं वरण खाल्लं मीठ नाही, भाजी खाल्ली मीठ नाही, भात खाल्ला मीठ. तेवढ्यात पत्नी आली चपाती वाढू. ह्यानं ते ताट होतं ना, ते ताट असं धरलं ना, असं फेकला अंगावर. 14 वर्ष झालं म्हणलं लग्न होऊन तुला अजून मीठ टाकायचं कळत नाही. ती म्हणले आवाज खाली. ते आवाज खाली. आता ते काळ गेला. पतीनं बोलायचं आणि पत्नीनं ऐकायचं. आता आम्ही बोलायचं खालच्या आवाजात. मला बोलते का? हो तुम्हालाच बोलते. आणि जरा हळूच बोला, शेजारच्याला ऐकू जाईल असं बोलायचं नाही. हे म्हणलं मला उलट बोलते. चल साडी भरण चल निघाल. हे म्हणले कोणाला राव वाटते? आणि मी म्हणून 14 वर्ष राहिली तुमच्याजवळ. हिनं 2-4 साड्या घेतल्या, सुटकेसमध्ये टाकल्या, सुटकेस उचलली निघाली. ही रेल्वे स्टेशनवर गेली तर हे महाशय तिथं उदगीरच्या रेल्वे स्टेशनवर तिनं तिकीट काढलं आणि खिडकीच्या कडेला बसली होती. हे तिथं गेलं आणि म्हटलं बरं का जरा दमानी जा, आणि आपलं जे भांडण झालं ह्यातलं मामा मामीला काही सांगू नको. हे म्हणले मी नाही सांगायचे, आणि तू माझी काही काळजी करू नको. हे उदगीर शहर सोडून कुठं खेडेगावला चाललीच, तिकडं दवाखाने नाही, वेळचे वेळेवर जेवत जा, अशक्तपणा आला तर डॉक्टर नाही. हे म्हणले मला माझी नाही हो, मला तुमचीच काळजी वाटते. ते ती म्हटली मला तुमचीच काळजी वाटते. ती म्हणली तुम्ही माझी नका काळजी करू, मला सगळं येतं आहे. चहा येतं आहे, उपमा येतं आहे, सुशीला येतं आहे, चपाती येते, भाजी येते. तुम्हालाच काही करता येत नाही. साधा चहा उकळून पिता येत नाही. नाश्ताच कसा कराल, जेवणच कसं कराल, आणि मला त्याचीच काळजी वाटते. हे म्हणणं मग तुला जावंच लागेल का? ही म्हणली उतरू का? उतरू का? उतरली खाली ना आणली घरी. बघता काय माझ्याकडे असतंच काय ते पती पत्नीच्या भांडणात. तसा अर्जुन म्हणलाय पती पत्नीचं भांडण आहे, तो अजिबात याच्यात पडायचं नाही. देव म्हणले याच्यातला जर पुरावा माझ्याजवळ काय असेल तर. काय पुरावा आहे रे तुझ्याजवळ? सारखं चिपडा डोळा मध्ये मध्ये करत राहतो. काय पुरावा आहे रे? काय पुरावा आहे म्हटल्या बरोबर देव बोलले नाही काही, फक्त जे अंगठीचं बोट होतं ते बोट पुढं केलं. जशी अंगठी पाहिली तसा अर्जुन पंक्चर. बोल ना अर्जुन काय झालं? नाही ते मी तर हिच्या बोटात घातली होती, तुमच्या बोटात कशी काय आली? आता लक्ष देऊन ऐका.
देव म्हटले, हसले, अर्जुना त्यावेळेला हा देव सुभद्राच झाला होता. काय तुम्हाला सुभद्राही होता येतं देवा? नेहमी नाही रे, पण माझ्या भक्तच भक्ती एवढी करतात की त्या जोरावर मला ते वाकवतात, माझ्यावर सत्ता गाजवतात. मग म्हणा ना आता, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, हेर आणि काशी न धरी. तुम्ही म्हणाल त्याचा उद्धार देव करतो. श्री गुरु विठ्ठल महाराजांचा हा समाधी सोहळा, पुण्यतिथीचा सोहळा साजरा का करायचा आहे? त्याचं कारण हे, श्री गुरु महाराजांनी देवाला सांगितलं पाहिजे, हे माझा भक्त आहे, हे आपला वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, ह्याचा तुम्ही उद्धार करा. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आपण एकदा का श्री गुरूंच्या परीक्षेत पास झालो की देवाच्या परीक्षेत पास हो नाही तर नापास हो, त्याची गरज नाही. फक्त यांच्या परीक्षेत पास होणं गरजेचं आहे. संतांच्या परीक्षेत पास व्हा, श्री गुरूंच्या परीक्षेमध्ये पास व्हा. आपण सगळी भाग्यवान मंडळी आहे. मी त्यांना पाहून म्हणजे 20-22 वर्षाच्या वर जास्त झाले असतील त्याच्यापेक्षा. त्यांना मी ज्यावेळेला पाहिलं प्रत्यक्षात श्री गुरूंना, त्यावेळेला पाहिलं की आपोआप दर्शन घ्यावं वाटलं. काही काही व्यक्तिमत्वच असे असतात की दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुषे, त्यांच्याकडं पाहिलं की दर्शन घ्यावं वाटतं. आणि काही काही व्यक्तिमत्वच असे असतात त्याच्याकडं पाहिलं की असं वाटतं ह्याच्या 2 थोबाडीत द्या, समजायचा हा पापी म्हणतो तुम्हाला. असं वाटतं, अजूनही असं वाटतंय की महाराज गेलेलेच नाहीत. असं वाटतंय कुठंतरी कीर्तनात बसलेले असतील आणि ते कीर्तन ऐकत असतील म्हणून. एक वारकरी संप्रदायाच्या संत मांदेळीमध्ये वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. भक्ती वाढवली, कुळाचार वाढवला, विठोबाचं नाव वाढवलं आणि संप्रदायाचं वैभव वाढवलं. त्यात सध्याच्या कालखंडातली, या शतकातली जे काही मंडळी असतील त्याच्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल श्री गुरु विठ्ठल महाराज यांचं. बरं, त्यांचं एक पुन्हा विशेष होतं. आज आम्ही इंजिनियर साहेबाकडे जेवण करून आलो आपल्या इथंच उदगीरलाच. मग ते पण आम्ही कोणाच्याही घरी जेवतो, कोणाच्याही म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संबंधित मंडळी, कोणाच्या घरी नाही. पण त्यातली त्यात आम्ही बाहेर जेवतो. पण त्यावेळेला मी स्वतः पाहिलंय, पुन्हा काय माहीत नाही मला, पण महाराज स्वतः करून खायचे. बरोबर आहे, स्वतः. त्या होलसंबरला दादा म्हटले, दादा म्हणजे हांडे दादा म्हटले, हे त्यांचं साहित्य द्या त्यांना. स्वतः करून, कुणाच्या हातचं खायचं नाही, कुणाला जवळ. पुन्हा मग कीर्तन झाल्यावर ठीक आहे, मग दर्शन घ्या, पुन्हा काय असेल ते, पण कुणाच्या हातचा स्वयंपाक खाल्ला नाही. माझ्या जीवनामध्ये जे काही मंडळी मी पाहिलेत त्याच्यामध्ये एक रामकृष्ण भाऊ इडीशीकर होऊन गेले, वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ इडीशीकर पंढरपूरला. आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनातले दुसरे साधू मी पाहिले श्री गुरु विठ्ठल महाराज. नाहीच बुवा, तेवढं जरी वय झालेलं असेल, कोणाच्या हातचं खायचं का? त्यांचे जे काही दोष असतात ते दोष ते अन्नात येतात आणि अन्नाच्या रूपानं आपल्यावर परिणाम होईल म्हणून. आणि केवढे शांत महाराज, मी तर म्हणतो एवढे शांत होते ते. हे विरुद्ध टोकं होते 2 बरं का. हांडे दादा रागीट होते, त्यांचा रागीट स्वभाव होता, शिव्या द्यायचे, ते बोलायचे. आणि महाराज मात्र शांत असायचे. एवढे शांत, कोणी काही ते त्यांच्या त्यांच्या चिंतनामध्ये असायचे, त्यांच्या त्यांच्या नामस्मरणामध्ये असायचे. आपण भाग्यवान आहेत. काल कोणीतरी महाराज झाला आणि त्याच्या मागं लागून आपण पारमार्थाला लागलो असं नाही. देवाच्या संतांच्या परीक्षेत जे श्री गुरु पास झाले त्या विठ्ठल महाराजांच्या तालमीतली आपण मंडळी, सामान्य नाही. म्हणून आज 15वी 16वी, मला काल तुकाराम महाराज म्हणले, आमचे मुंडे महाराज, काल कीर्तन त्यांचंच होतं. आणि तुकाराम महाराज मुंडेर आम्ही आळंदीला बरोबरच होतो शिकायला. मला म्हटले, महाराज अगदी प्रसन्न वातावरण आहे, टाळकरी काय, वाजवणारे काय. आणि त्यांनी मला सांगितलं की हा जो पुण्यतिथीचा तपपूर्ती सोहळा होता तो लॉकडाऊनमध्ये आलता, म्हणजे 2021ला का काहीतरी आलता म्हणे, आहे का नाही महाराज, 2021ला का काय.
तर त्यावेळेला तर कोरोनाच होता ना, महामारीच होती, माणूस माणसाच्या जवळ जात नव्हतं. माझी विनंती आहे, तसं मुंडे महाराज म्हणलीच मला, तो तपोपूर्तीचा सोहळा आता पुढच्या वर्षी साजरे करायचा आहे म्हणून माझी सगळ्या भाविकांना विनंती आहे, आपण भाग्यवान आहेत दादा की महाराजांच्या तपपूर्तीचा सोहळा साजरा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होतंय. नाही तर थोडा विचार करा, थोडा कोरोना महामारीमध्ये जर आपण पॉझिटिव्ह निघलो असतो, नाही निघलो नाहीच आपण, पण निघलो असतो तर कोण जवळ आला असतो आपले? कोण नाही, कोणी जवळ येत नाही त्यावेळेला. आणि समजा पॉझिटिव्ह आपण निघलो, किती लाखांनी खर्च झाला असता ना. कोरोनामध्ये मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले आणि धनवंत गेले. सत्ताधीश म्हणाल तर तुमच्याकडचं जास्त माहिती नाही महाराज मला, पण आमच्या पंढरपूरची आजी आणि माझी दोनही आमदार गेले. माननीय भारत नाना भालके, मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांचे, आणि माननीय सुधाकर पंत परिचारक, हिंगोलीचे राजीवजी सातव गेले. मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, गुणवंत गेले. विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनामुळेच गेले. पंढरपूरचे दादा महाराज शिरवळकर कोरोनामुळेच. रुक्मिणी मातेचे उपासक वाना महाराज उत्पात कोरोनामुळेच. आणि ह्या कोरोना संपल्यावर आम्ही कुठं कार्यक्रमाला गेले को लोक भेटायचे आम्हाला, महाराज लई नुकसान. काय झालं? कसला धंदा नाही, उद्योग नाही, 3 पिढ्या नुकसान झालं नाही एवढं झालं. दुसऱ्या गावला गेले की दुसऱ्या उद्योगातले भेटायचे. आमच्या क्षेत्रात लाखांनी नुकसान झालं मला. तिसऱ्या गावला गेले की तिसऱ्या क्षेत्रातले, आमच्या क्षेत्रात तर कोट्यांनी नुकसान झालं. तुम्ही सगळ्या क्षेत्रातले लोक आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात नुकसान झालं, आमच्या क्षेत्रात नुकसान झालं. हां, आमच्या काही कमी झालंय का? एक लक्षात राहू द्या, लक्ष देऊन ऐका, बाकीचे झालेले नुकसान इथून पुढच्या कालखंडात आपण भरून काढू शकू. पण या कोरोना महामारीतला तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो. मोठमोठे सत्ताधीश गेले, संपत्तीवान गेले, गुणवंत गेले, धनवंत गेले. पण पांडुरंगाने, ज्ञानोबाराय, तुकोबारायांनी, श्री गुरूंच्या कृपेने या महामारीतून आपण जिवंत राहिलो, हेच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो येतवरी. आता माझी सगळ्याला विनंती आहे, विशेषतः जे वयस्कर मंडळी, सगळ्याला विनंती आहे, घाई कुणी करू नका. अजून 1 वर्ष तरी म्हणजे पुढच्या वर्षी श्री गुरूंचा तपपूर्ती सोहळा हा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करायचा आहे. आणि त्याचं नियोजन कार्यकर्त्यांनी ह्या वर्षापासून सुरू केले. गुरुवर्य ढोक महाराजांची ह्या वर्षीचीच नाही, पुढच्या वर्षीची तारीख आता घेतली. आता परवा दिवशी येणारच आहेत महाराज. श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर, महाराष्ट्रातली सगळी दिग्गज कीर्तनकार पुढच्या वर्षी, मला वाटते पुढच्या वर्षीचा लोक इथं बसतातच का नाही कोणास ठाऊक. चांगला असा पटांगणात घ्यावा लागेल सप्ताह. एवढं तर स्टेजच राहील ह्या हॉल एवढं तर. आणि पुढच्या वर्षीचा सोहळा अभूतपूर्व झाला पाहिजे. अभूतपूर्व म्हणजे कसा? संप्रदायामध्ये सध्याचे मोठमोठे सप्ते झाले, त्या सप्ताहामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव आळंदीचा फार मोठा झाला. त्याच्यानंतर श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी केला देगलूरला. त्याच्यानंतर आम्ही आत्ता पंढरपूरच्या वाळवंटात केला. पण पुढच्या वर्षी म्हणजे 2024 सालचा सगळ्यात मोठा सप्ताह कोणता? तर कोणी म्हणलं पाहिजे श्री गुरु विठ्ठल महाराज चांडोळकर यांच्या पुण्य समाधी सोहळ्याचा सप्ताह. आणि सगळ्याला विनंती आहे, तेव्हा जर पॉझिटिव्ह आपण निघलो असतो, लाखांनी पैसा गेला असता दवाखान्यात. म्हणून आताच थोडं 100 साठवून जरा पुढच्या वर्षीच्या शताब्दी महोत्सवाला मोठं सहकार्य करा. मी जातानाच श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भास्कर महाराजांना विनंती करणार आहे, पुढच्या वर्षीच्या पूजनीय महाराजांच्या समाधी सोहळ्याला, पुण्यतिथीच्या सोहळ्याला आपण फुलं टाकूयात काही नवल. मग
पुढच्या वर्षी हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी झाली पाहिजे पूजनीय महाराजांच्या याच्यावर. आणि ते काही एकट्या महाराजांच्या हातात नाही, तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात आहे. आणि आपण अशा ठिकाणी जे दान देऊ, अशा ठिकाणी जे सहकार्य करू, तेवढंच बरोबर येणार आहे. एकदा का आपण गेलो म्हणजे वर गेलो, वर असा मोठा हॉल असतो, असाच हॉल असतो मोठा, असं स्टेज असतं मागण, त्याच्यावर सिंहासन, त्याच्यावर यमधर्म बसलेले असतात. आणि आपला नंबर आला, असे दूत असतात त्या यमाचे, असे 2 हाताला दोघं धरतात आणि असं फेकतात आत. आपल्या आत फेकलं की आपण घाबरतो. 2 लाईनी असतात, तिथं काय टाळा असतात का हातात यांच्या? मग तलवारी, चाबूक, मुदगल, परशू, त्रिशूळ, अग्नी सगळ्याच्या हात. आपण घाबरतो. यमधर्म म्हणतो थांब थांब, घाबरू नको, थांब. ए चित्रगुप्ता, हे इथं माझ्या डाव्या हाताला मिक्सर मशनरी वगैरे घेऊन उभा आहे ना आमचा कार्यकर्ता. कोणाचा आवाज कमी करायचा, कोणाचा वाढवायचा, कोणाला काय, हे सगळं बटणं त्याच्या हातात आहे. तसं तिथं एक जण असाच असतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. म्हणजे आपलं जे गुप्त चित्र आहे ते तिथं असतंय. म्हणजे किती 2 नंबरचा धंदा केला, अंधारात कोणाकडून किती पैसे घेतले, कोणाला काय दिले, कुठून लाच किती घेतली, हे सगळं तिथं असतं. माझ्या मागं जसा हा बोर्ड आहे हे पाठीमागचं, तशी मोठी LED असते तिथं वर. तुम्ही माझ्याकडे तोंड केले, तुमच्या मागं असते, तुम्हाला नाही दिसत ते, तुमच्या मागं. यमधर्म म्हणतोय याचा कोड टाक र, कोड. कोड म्हणजे ते पासवर्ड वगैरे असतो ना मोबाईल, ते कोड टाकला की LED सुरू होते. यमधर्म म्हणतो सगळं बघायला वेळ नाही, 11ला 10च कमी आहेत, एक काम करतो. काय? हे किती वर्ष जगलंय बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वय. वय टाकलं तर 92, चांगलं जगलं रे. एक काम कर, 92 वर्षामध्ये यानं पंढरपूरच्या किती वाऱ्या केल्यात बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. ते एकही वारी केली नाही. यमधर्माला राग येतो, म्हणतो ए अरे बघत काय बसले तुम्ही, मारा मारा त्या भाडव्याला. मारी ती तोडी ती यमाचे भाडव्याला. म्हणजे मी नाही म्हणत, यमधर्म म्हणतो 92 वर्षात एकदा गेला नाही पंढरपूरला तर नाही जाऊ दे. श्री गुरु विठ्ठल महाराजांचा पुण्यतिथीचा एवढा मोठा सोहळा होत होता याच्या उदगीरच्या जवळ. ह्याने काही एखादी पंगत घेतली होती, का एखाद्या महाराजाचं यजमानपद घेतलं होतं बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं दान. दान म्हणून टाकलं, स्क्रीनकडं पाहिलं, पहिली तरी कोरी होती, आता अख्खी काळी. तिथं आकडाच नाही, कारण जन्मात कधी पावती फाडली नाही, कधी इथं पंगत घातली नाही, कधी कोणत्या महाराजाचं यजमानपद नाही. यमधर्म म्हणतो हात धर, त्याचे हात धर, धर दोन्ही हात. हे करवत आण रे. करवत आणतात, हातावर ठेवतात आणि असा हात कापतात. काय काय म्हणतील महाराज, जरा तुमचं आडनाव लबडेन लबाड बोलता का जरा. म्हणलं काय झालं बाबा. अहो आमच्या गावला ते मेलं तर 3 चिमट्या राख झाली त्याची, आणि वर काय तोडी ती. तुम्ही जर एखाद्या मोठ्या दवाखान्यात गेले, मोठ्या, तर तुमच्या अंगावर किती भारी कपडे असू द्या, ठेवतात का ते? आपले कपडे काढतात आणि दवाखान्याचा ड्रेस घालतात. तसं हे ड्रेस इथंच पेटवतात. म्हणजे हे शरीर, आत्मा तर अविनाशी, आत्मा वर गेला की त्याला वेगळा ड्रेस देतात. शरीर हात कापतात आपले, लय आरडताल गाड्या वर गेल्यावर. मग वर गेल्यावर जर मार खायचा नसल, हात तोडून घ्यायचे नसतील, तर येणाऱ्या तपपूर्ती सोहळ्याला भरभरून सहकार्य करा. यमाच्या बापाची ताकद नाही आपल्याला हात लावायची. का?
यमावर सत्ता गाजवलेली संत महात्मेत. संपूर्ण जगाला काळ खातो पण काळावर सत्ता आमच्या संतांची. जगा काळ खाय टांग आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणारा काळ पण संत म्हणतात आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिला. तुकोबारांना न्यायला विमान आलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्तके. ते पूजा झाली आणि तुकोबाराय विमानाजवळ आली तर उंची जास्त होती गरुडाची. तुकोबारायनी इकडं तिकडं पाहिलं. काळ्या एका कोपऱ्यात उभा होता. तुकोबाराय त्याला म्हणले शिक्ष. काळ म्हणला मी होतोच इकडे. काळाला वाटलं बरं झालं बा आपलं शरीर आपल्याला देतात. खाली वाग. काळ म्हणला खाली वाग. वागतं खरं. काळ खाली वाकला आणि तुकोबारायनी काळाच्या माथ्यावर पाय दिला आणि विमानामध्ये बसले. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. कळीकाळाचे माथा पाय देऊनी वैकुंठ भुवनासी गेलो रे. याला म्हणतात जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. असे काळावरही विजय मिळवलेले संत महात्मेत. तुकोबाराय म्हणतात मग यांनी काळावर विजय मिळवलाय हेच तर शूरत्वाचा अंग आहे.
ढोबा 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 ढोबा. उडी 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 टाळकरी सगळी उडी मारायचा. दत्ता की गिन्ना दाग उडी सारखी आली पाहिजे सारखी. हा 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 ढोबा उंच उंच उंच. हा हा पकवायचे थांबा पकवायचे थांबा. टाळ 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 जोरात टाळकरी टाळकरी थांबा. पकवास बघू टाळ्या बघू टाळ्या. एक मिनिट इमानदारीने सांगा 100% वाजती का टाळी? एवढेच टाळकरी पण आवाज बघा दाखवा बरं एकदा टाळाचा आवाज. जोरात जोरात टाळ टाळ जोरात. हा पकवास. हे दोघाचे 4च हात आहे. आता आपले एवढे हात आहे जरा जोरात टाळी वाजवा बरोबर. हा हा कोट एक मिनिट वाजवायचे थोडं थांब संतोष गडबड नको करू. अगदी धन्यवाद. तरी सुद्धा टाळ्या वाजल्या 99% आलं. एखादं कोण झोपलंय का बघा बरं. आता ही संतोष बोन शिवाजी बोन 3दा 10 वाजवतील. हा 10 10 10 गडबड नाही. ह्याच तालात 10 10 10 2 नंबरला तेवढा वेळा टाळ्या बघू आवाज कोणाचा आहे ते आता. हा टाळ टाळी. बरोबर 11 वाजले संतोषराव. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. 2 चरणाचा विचार केलाय. झालं हात लाल झाले म्हणते तोय. ऐक 2 चरणाचा विचार केलाय. याला 11 वाजलेत म्हणजे 2 चरणाला 2 तास लागले. राहिलेल्या 2 चरणाला 4 तास. 4 नाही 2 मिनिटात उरकतो. नाही तर 2 चरण ह्या वर्षी संपवले 2 चरण पुढच्या वर्षी बघू असा मानणारा मी महाराज नाही. तेने कोंडिले अनंत हेच तर शुरत्वाचं अंग आहे. हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. अवघा झाला पण लवन सकळा कारण. पण कोणता असतो? पण म्हणजे प्रतिज्ञा. कोणची असते तर भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवण्याची. पाणी जोपर्यंत पातळ असतं तुका म्हणे पाणी ते तळाला जातं कसल्याही खडकाच्या डोक्यावर उभं राहतं. पातळपणे तळा आणि हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. कीर्तन संपलंय. आनंद वाटला मला की या ठिकाणी कीर्तन करण्यामध्ये 2 तास केव्हा झाले मला तर कळलं नाही. टाळकरी असतील वाजवणारे असतील ऐकणारे असतील. जरी श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भास्कर महाराजांनी किती मोठे कीर्तनकार बोलवले असते, पत्रिका छापल्या असत्या, तुमच्यापर्यंत आणून दिल्या असत्या आणि तुम्ही जर आलेच नसते तर आम्ही काय या खांबाला सांगायचं होतं का? पण श्री गुरु महाराजांवर असणारी आपली श्रद्धा आणि त्याच्यामुळे सप्ताहाच्या संस्थांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व श्रोते मायबाप या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल संस्थांच्या वतीने श्रोते मायबापालाही धन्यवाद. आणि इथलं मला विशेष वाटलं की इथं बरेचसे तरुण टाळ घेऊन उभे. बघा तुम्ही इकडेही बघा इकडेही बघा. जरी पांढरे कपडे नसतील जीनची पॅन्ट टी शर्ट उभेच आहे.
अजून लहान होते हो दोन, इकडं होते का इकडं का आहेत का झोपले गेले? लई लहान होते ते, लई झालं 2-1 वर्षाचे असतील ती लेकरं. पण ते फेटा काय बांधलेला आणि गण काय लावलेला, काय पुण्य केले कोणास ठाऊक त्यांच्या मायबापाने. आणि एक लक्षात राहू द्या, माझे कीर्तनातली शेवटचे 5 मिनटं याच्यासाठीच असतात. संपत्ती जरूर मिळवा संपत्ती, पण सध्या संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला आईवडिलाला वेळच राहिला नाही. सध्या संपत्ती कोट्यानी मिळवताल आणि संततीवर जर नीट लक्ष दिलं नाही, संस्कार नाही लावले, एका तासात उधळून लावतील ना पोरं ती. सध्या आपल्या संस्थांचं नशीब आहे की आता या पोराचं वय आहे का पकवास वाजवायचं? हा बघा केवढं पोरग आहे, पण कसं पकवास वाजवते, काय संस्कार आहेत. आणि संस्कार महत्त्वाचे आहेत. आज श्री गुरु महाराजांनी या समाजावर केवढे संस्कार लावले. आज एवढा समाज आहे, हा हॉल भरून खाली बसली तिकडं तिकडं, एवढा जरी समाज असेल, टाचणी पडेल तरी आवाज येईल, कोणी उठत नाही, कोणी कोणाला बोलत नाही. केवढी शिस्त आहे. आणि शिस्त बघा, टाचणी पडेल तरी आवाज येईल. पहा तुम्ही. विसरले का काय? याला आपल्या श्री गुरु विठ्ठल महाराजांची शिस्त म्हणतात, वारकरी संप्रदायाची शिस्त म्हणतात. टाचणी पडेल तरी आवाज येईल. जाता जाता माझी सगळ्याच माईबापांना हात जोडून विनंती आहे, एवढीच विनंती आहे की आपली सुद्धा मुलं अशी पकवास वाजवला पाहिजे. आपल्याही मुलांनी बघा त्या मुस्लिम समाजात जरा 6-6, 7-7 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोलटोप्या काय घालतात, हाताला काय धरतात, हे मस्जिद आहे, कुराण आहे, अल्ला आहे. आमचे 24-24 वर्षाचे घोडमे झाले, अजून हरिपाठ पाठ नाही, हनुमान चालीसा पाठ नाही. आणि कशाला बिल्ली लावून फिरता रे मग गर्व शिकवून हिंदू आहे म्हणून. सध्या तर कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेलंय सध्या वातावरण. मी क्षमा मागून काही वाक्य बोलेल. सध्या मीडियावर पाहताय, टी व्हीवर पाहताय, पेपरमध्ये वाचताय, सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळू नाही, आणि ह्याच्या पुढं पाऊल गेल्या महिन्यात बापाला लेक कळू नाही. संध्याकाळचं कीर्तन झालं ना, मी पंढरपूरच्या दिशेने निघालो ना, ह्या धाब्याहून ज्या मोटरसायकली निघतात अशा पार्ट्या असतात ना, पार्ट्या यांच्या, आज ह्याचा वाढदिवस, उद्या त्याचा वाढदिवस, आणि कुणाचाच वाढदिवस नसला तर लग्नाचा वाढदिवस, आणि लग्नाचाही नसला ह्यांना जेवायचं असलं की घरातल्या कुत्र्याचा वाढदिवस करायलीत, कुत्र्याचा, खोटं नाही सांगत. त्याचा केक कापायचा, तिथं ते जेवण करायचं, आणि धाब्यावर काय गोळाची पोळी तिळाची पोळी का खायला? कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या, आणि आपल्या जिबीच्या खराट्यानं सगळ्या गावाची घाण झाडायची. आणि एकदा का चढली ना, 1-1:30 वाजलेला असतो, चला रे. मग गाड्यावर बसताना ह्यांच्याकडे बघत जा, एका मोटरसायकलवर दोघं तिघं नाही, 4. 15-20 दिवस झाले असतील आमच्या पुढे एक मोटरसायकल चालली होती, धाब्यावर निघाले होते, एका गाडीवर किती जण बसले असतील? त्यात 4, त्यातले 2घाचं तोंड पुढं आणि 2घाचं माग. मी ड्रायव्हरला म्हणलं हँडल कुठे गाडीचं? ते म्हणलं महाराज पुढच्या 2घाकडे. काय फॅशन चालली हो. आणि हे रेसची असले हायवे रोड झालेत आता, ह्या रेस ओढतात, हे त्याच्या चढलेलीच असते, मागच्याला कमी चढली होती. मागची जी मोटरसायकल होती त्यांना कमी चढली होती, आणि त्यांनी हॉर्न पाहिलं, त्याने हॉर्न अरे गाव गेलं. ते पुढचं जे होतं ना त्याला ऐकू आलं म्हणजे फाटा आला. त्यांनी स्पीड तरी बघावं, कोणचा स्पीड आहे, काय आहे गाडीला. 90-95चा मोटरसायकलला स्पीड, आणि गाव आलंय म्हणलं की ह्याला चढलेलीच होती, ह्याने हँडल वळवला असं.
जे हँडल वळवलं मागचं टायर गर्रकीने फिरलं, त्यातली दोघं घासत गेले आणि दोघांनी हँडल धरलेलं, ते एका दगडाला धडकले, डोके फुटले, रक्त निघलं, जाग्यावर मेली दोघं जाग्यावर. तुमच्या झाल्या बिअरच्या बाटल्या पिणं, धाब्यावर जेवणं, या दारू पिणं. अरे तुमच्यासाठी नका सोडू दारू, तुमच्यासाठी नका मांसाहार सोडू, पण या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी सोडा, त्यांचा तरी करा विचार जरा. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही नाही. म्हणून हे आजचं कीर्तन ऐकताय ना, आणि रामायण कीर्तन भागवत प्रवचन हे कर्मणुकीचे ठिकाण नाही, हे जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे, एवढं लक्षात राहू दे. प्रत्येक कीर्तनातून काही ना काही घेऊन जात जा. इथं एवढ्या भक्तिमती माता जमल्यात नाही. मी कुणाच्या मुलासारखा आहे, कुणाच्या भावासारखा आहे, राग येऊ देऊ नका. आम्ही लहान लहान असताना किंवा आपण लहान लहान असताना या जुन्या आजी वगैरे दिव्या जळगीन बसायच्या, शुभंकरोती पसायदान. माझी परमार्थ ती 4थी पिढी आहे. हे विचारा हे वारकरी मंडळी. आमच्या आजीनं दिवा लावताना मला रोज रामायणाचा एक अध्याय वाचायला लावायचा. हे जे रामायणाचार्य झालोय ना, गुरुरे ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं. रामायण काय आहे मला बालपणात आजीनं कळवून दिलं. आज इथं एवढ्या माता मावल्या बसल्यात ना, ह्या आपला जाहीर प्रश्न आहे, ह्याच्यातल्या किती माता मावल्या दिवा लावताना आपल्या नातवाला नातीला दिव्या झळगून बसतात, छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या गोष्टी सांगतात? बघू, हात वर करावं. 1 3 7 झाल्या का? झाल्या फक्त 7 ते 8 आणि बाकीच्या काय मालिकच बघता का? देवाचा दिवा लावायला वेळ नाही सध्या यांना. देवाचा दिवा सुद्धा लाईटीचा आणून ठेवलाय, बटन दाबला की लागला. ते वात लावायला नको, तेल वातायला नको. प्रत्येक गाड्यांवर लिहिले राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे राजे जन्माला येतील, पण त्याच्या आधी इकडे जिजाऊ तर होणी गरजेची का नाही? इकडे जिजाऊच व्हाईना, राजे कसे जन्माला येतील? तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का आजी? झोपल्या काय? राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ववाळता ना, भावाला ववाळल्यावर भाऊ तुम्हाला ववाळणी टाकतो, काही का व्हायना, 200 रुपये 1000 रुपये किंवा दागिना सोन्याचा एखादी साडी देतं का नाही भाऊ ओवाळणी म्हणून? येणाऱ्या राखी पौर्णिमेला आजचं कीर्तन आठवायचं. येणाऱ्या शपथ आहे तुम्हाला, शपथ. येणाऱ्या राखी पौर्णिमेला तुम्ही भावाला ज्या वेळेला ओवाळणी टाकल ना, भावाला म्हणायचं दादा नको का, ते आदरणीय भास्कर महाराजांनी ते लबडे महाराज बोलवला होता म्हणा पंढरपूरचा, त्यानं शपथ घातली म्हणा आम्हाला. काय शपथ? भावाची ओवाळणी घ्यायची नाही, काहीच घ्यायची नाही का? काय घ्यायची ते सांगतो ऐका. भावाला म्हणायचं दादा आत्ताही राखी पौर्णिमा झाली ना, म्हणजे आत्ता मी तुला ते कुंकाचा टिळा लावलाय ना, आत्ताही 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून ओवाळलेत ना, एक सोन्याचा दागिना कपाळाला लावून ओवाळलाय ना, आत्ता मी तुलाही पंचारती ओवाळली ना, आत्ता मी तुला राखी बांधली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घरातून ज्यावेळेला बाहेर पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना बोलताना एसटीत बसताना जगात कुठेही फिरताना तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, माझी बहीण दिसू दे, तेव्हाही देशातले अत्याचार बंद होणार. आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, हे चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ. मुलांवर संस्कार लावा. तुमच्यासमोर भीक मागतो मी, पदर पसरतो, ती भीक एवढीच असेल. दिवसाचे 24 तास आहे ना, प्रत्येक तासातलं 1 मिनिट परमार्थासाठी आणि संस्कारासाठी द्या. 24 तासातले फक्त 24 मिनिट द्या, 24 मिनिट. आणि कुठेतरी आपली येणारी पिढी वारकरी सांप्रदायिक बनवा, त्यांच्यावर असे संस्कार लावा. ह्या वर्षी कीर्तनाला आलोय तर 10-15 तरुण टाळकरी उभे आहे. पुढच्या वर्षी मी येईल किंवा महाराष्ट्रातलं जो कीर्तनकार येईल त्या कीर्तनकाराला आपल्या श्री गुरु विठ्ठल महाराजांच्या या संस्थांवर कमीत कमी 100 तरी तरुण टाळकरी उभे राहिलेले दिसले पाहिजे, तर कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे.
नाही तर ऐकतोय कशासाठी आता? पडलेलं शेण जर उचललं तर मातीला घेऊन येत असेल तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना आहे. इथून बाहेर आपण गेलो की माझी गाडी उभी आहे MS 135706 ग्रे कलरची गाडी बाहेर उभी आहे. राम लावलेलं आहे गाडीवर, मागून पांडुरंगाचा फोटो आहे. तो म्हणाल गाडीचं कशाला सांगायला कौतुक? त्या गाडीमध्ये नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे, म्हणजे 2024चं. कोणचं तरी कॅलेंडर घरात लावायचंच आहे. त्याच्यापेक्षा हे वारकरी संप्रदायाचं कॅलेंडर घरी न्या. श्री विठ्ठल दिनदर्शिका असं नाव आहे. सगळे आम्ही वारकरी, फडकरी, गडकरी, संत महंत एकत्रित येऊन ते कॅलेंडर काढले. त्याच्या पहिल्या पानावरच सुंदर पांडुरंगाचा फोटो दिलाय. तो आम्ही स्वतः गाभाऱ्यात काढलाय. तो महाराष्ट्रात कुठं पाहायला भेटणार नाही. फोटोच्या पुढं माऊलींचा फोटो आणि त्याच्या पुढं समाधी आहे. अवतार पांडुरंगी नाव ठेविले ज्ञानी. चतुर्थी केव्हा आहे, एकादशी केव्हा आहे, सूर्यग्रहण केव्हा आहे, चंद्रग्रहण केव्हा आहे, ज्ञानोबारायचा पालखी सोहळा, तुकोबारायचा पालखी सोहळा, सगळी माहिती त्या कॅलेंडरवर तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रात भरपूर कॅलेंडर आहे. काल निर्णय घेण्यापेक्षा आजच निर्णय घ्या ही श्री विठ्ठल अगदी सुंदर आहे. ती कॅलेंडर घरी नेलं ना, वरचा पांडुरंगाचा फोटो लोखंडी पट्टीपासून काढा आणि घरात कुठंतरी लावा आणि रोज त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. पंढरपूरचा पांडुरंग आहे तो आणि पंढरपूरनंच आणलाय मी. आणि बाकीचे बाजारातलं कॅलेंडर एक 40ला आणि एक 60ला आहे, पण हे कॅलेंडर 50 रुपयाला आहे. तुम्ही म्हणाल 50 रुपयाला? पुढचं ऐका ना. 50 रुपयाला एक कॅलेंडर आहे, पण त्याच्यावर 25 रुपयाची डायरी सप्रेम भेट आहे. डायरी म्हणजे रोजनिशी 114 पानाची डायरी येते. एका वर्षाची नाही, 1.5 वर्षाची. म्हणजे खिशातलं पंचांग, खिशातलं कॅलेंडर, आपल्याला कोणत्या दिवशी कुठं जायचं आहे, कोणाला कोणत्या तारखेला कोणाकडून पैसे येणार आहेत, हे सगळं त्या तारखेला लिहिण्यासाठी खिशातलं कॅलेंडर म्हणून रोजनिशी. आज दिवसभरात काय काय झालं हे लिहिण्यासाठी डायरी ती सप्रेम भेट आहे. काही लोक असे हुशार आहेत, ड्रायव्हरला म्हणतात मग डायरी सप्रेम भेट आहे, मग कॅलेंडर राहू दे, डायरीच दे. असंही काही निघतील. पण कॅलेंडर घेतलं तर डायरी आहे. आणि अशी डायरी घ्यायची असेल तर मग 20 रुपये द्या आणि डायरी घ्या. पण आणि कुठं जात नाहीत 50. चहा झालाय 10 रुपयाला. हे 4-5 कप चहा पेलो समजा, कॅलेंडर न्या घरी लावा आणि त्या कॅलेंडराबरोबर डायरी सप्रेम भेट न्या. 50 रुपयाला एक कॅलेंडर आहे, त्याच्यावर डायरी सप्रेम भेट आहे. 20-22 वर्ष झालं माझी महाराजांची भेट नाही किंवा पुन्हा संपर्कच नाही या संस्थांचा. पण मी आज श्री गुरु महाराजांच्या पुण्यतिथीला जाहीर सांगतो, पुढच्या वर्षी आमच्या कॅलेंडरवर जसा पांडुरंगाचा फोटो आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा फोटो आहे, तसं पुढच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये श्री गुरु महाराजांचा फोटो आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी ते कॅलेंडर अवश्य न्या. आणि घेताना सावकाश घ्या. द्यायला तिथे एकटाय, घेणारे तुम्ही भरपूर आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कमरदार विठ्ठल. पाताळपणे
परमेश्वरत्वाचे Hey,